नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. शनी जयंती आणि अमावस्येला करा हे खात्रीशीर उपाय. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे. त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठीही ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. यंदा ज्येष्ठ अमावस्या 6 जून 2024 रोजी साजरी केली जाईल. नंबर 1. या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात, जीवनात प्रगती होते. जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया. नंबर 2. असे मानले जाते की ज्येष्ठ अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो, कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच ते आनंदी होतात. नंबर 3. या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. नंबर 4. अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषापासून देखील मुक्त होऊ शकता. नंबर 5. अमावस्येच्या दिवशी काळे तीळ नक्की दान करा. यामुळे सुद्धा तुमचे पितृदोष दूर होतील, तसेच त्यांची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या जीवनात प्रगतीही होईल. तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता. नंबर 6. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडात सर्व देवतांचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे शनीच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. नंबर 7. तुमच्या आयुष्यात कधीही पशुपक्ष्यांना छळू नका. असा व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो. विशेष म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्रा, कावळा, गाय, म्हैस यासारख्या जीवांचा अपमान करू नये. अमावस्येला पशुपक्ष्यांसाठी अन्न पाण्याची व्यवस्था करा. असे केल्याने पितृ प्रसन्न होतात. नंबर 8. शनिवारी शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि भगवान हनुमानाला लाल लंगोट अर्पण करा. हनुमानजी हे शनिदेवांचे परम मित्र मानले जातात. मान्यता आहे की लोक हनुमानजीची उपासना करतात, त्यांना शनिदेवामुळे कुठलीही अडचण येत नाही. नंबर 9. शनिदेवाला शमीचे झाडही खूप प्रिय आहे. शनीश्वरी अमावस्येला शमीच्या झाडाची पूजा करून आणि त्याच्याजवळ दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनी संबंधित त्रासातून मुक्तता मिळते. शनी अमावस्येच्या दिवशी शमी वृक्षाच्या मुळाला काळा कपड्यात बांधून ते आपल्या उजव्या हाताला बांधल्यामुळे खूप फायदा होईल. नंबर 10. अमावस्येच्या सकाळी कुठल्याही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि 7 वेळा परिक्रमा करा. यानंतर हनुमानजीच्या समोर चौमुखी दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून हनुमान चालिसाचं पठण करा. नंबर 11. अमावस्येच्या दिवशी काळे जनावर जसे काळी गाय आणि काळा कुत्रा यांना मोहरीच्या तेलाने बनवलेला पराठा खाऊ घाला. तुम्हाला वाटेल तर चपातीला मोहरीचं तेल लावून हे खाऊ घालू शकता. नंबर 12. 800 ग्राम काळे तीळ पाण्यात भिजवा. शनीश्वरी अमावस्येच्या येणाऱ्या दिवशी तीळ गुळाचे लाडू बनवा आणि ते काळा घोड्याला खाऊ घाला. हा उपाय सतत 8 शनिवारपर्यंत केल्याने शनीच्या त्रासातून मुक्तता मिळते. नंबर 13. शनी जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार यंदा शनी जयंती 6 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी न्यायाची देवता शनिदेवाची विशेष पूजा केली जाते. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. शनी प्रसन्न असेल तर तो गरीब माणसालाही राजा बनवतो अशी मान्यता आहे. नंबर 14. पिंपळाची 11 पानं घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या पानांवर चंदनाने श्रीरामाचं नाव लिहा. त्यानंतर ही पानं हनुमानजींना अर्पित करा. पण ही पानं त्यांच्या चरणांमध्ये अर्पण करू नका, कारण हनुमानजी भगवान रामाचे सर्वात मोठे भक्त आहे. शक्य असल्यास या पानांचा हार तयार करून हनुमानजींना घाला. नंबर 15. अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करावी.
यामुळे भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने, सिंदूर, शंख, सिंदूर, नारळ आणि केतकीचे फूल अर्पण करावे. नंबर 16. या राशींवर शनीची 7.5 आहे. मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना सध्या 7.5चा त्रास आहे. अशा स्थितीत या सर्व राशीच्या जातकांनी शनी शांतीला काही विशेष उपाय करावेत. शनीचा प्रकोप कमी होऊ शकतो. नंबर 17. 7.5चे उपाय. 7.5पासून मुक्ती मिळवण्यासाठी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गंगाजलात काळे तीळ मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा. नंबर 18. शनी जयंतीला हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि हनुमान चालिसाचा 11 वेळे पाठ करावा. यामुळे शनी 7.5पासून मुक्ती मिळते. नंबर 19. अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदूळ दान करा. यामुळे तुमची आर्थिक समस्यांपासून सुटका होऊ शकते आणि जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील तर त्याचा रागही निघून जातो. नंबर 20. हिंदू धर्मात पिंडदान फार महत्त्वाचे मानले जाते. जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करावे. यांनी पितरांचे अतृप्त आत्मेही तृप्त होतात. नंबर 21. शनी जयंतीला भगवान श्रीकृष्णाचीही पूजा करावी. भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे आणि बासरी अर्पण करा. यामुळे 7.5चा प्रभाव कमी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.